5वी शिष्यवृत्ती परीक्षा अपूर्णांक घटक आणि या घटकातील उपघटक समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी। या ठिकाणी बघा अपूर्णांक घेतलेला आहे 12/5 वजा 6/5। या ठिकाणी दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे आणि ज्यावेळेस छेद समान असतो त्यावेळेस छेदांची वजाबाकी करायची नाही, छेद आहे तोच ठेवायचा। आता फक्त अंशांची वजाबाकी करायची 12 वजा 6। बघा छेद आहे असा ठेवलेला आहे, वजाबाकी केली 12 वजा 6, उत्तर आलेलं आहे 6 आणि आपलं उत्तर मिळालेलं आहे 6/5 म्हणजेच 12/5 वजा 6/5 याचं उत्तर आलेलं आहे 6/5। आहे की नाही सोपी पद्धत।